आजच्या व्हिडिओमध्ये 80 सेंटीमीटर अस्तर वापरून मोठ्या मापाचा ब्लाऊज मी कसा तयार केला आहे थोडक्यात सविस्तर माहिती सांगणार आहे। माप तुम्हाला पहिल्यांदा सांगते। उंची आहे 15 इंच, छातीचं माप आहे 40 इंच, दंडगीर आहे 6.5 इंच, उभी पूर्ण बाह्य उंची आहे 9 इंच, कंबर आहे 32 इंच। तर असा हा मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे। तर पहा, हे कस्टमरने दिलेलं अस्तर आहे, 80 सेंटीमीटर फक्त अस्तर दिलेलं त्यांनी। तर मला कटोरीच्या इथे दुसरा कपडा जोडावा लागलेला आहे। तर आपल्याकडे जेव्हा अवेलेबल नसतो तेव्हा असा ट्रान्सपरंट न दिसणारा कपडा आपण ॲडजस्ट करावा, मला हे याच्यातून सांगायचं आहे। आणि जोड पहा किती दिलेला आहे, अगदी बाहीच्या इथे तर डबल टिबल मला जोड द्यावा लागलेला आहे। अगदी ना लटकनला सुद्धा कपडा शिल्लक राहिलेला नाही। तर असे पीस असतात ना, फक्त दिसायला सुंदर असतात, पण ज्यावेळेस शिवायला येतात ना तेव्हा मोठं जर माप असेल ना तर खूपच प्रॉब्लेम येतो आणि वेळ खूप लागतो। हे ह्या मला व्हिडिओतून सांगायचं आहे तुम्हाला। तुमच्या लक्षात आलं असेल बघा, दंडघेराच्या इथे मुंड्याच्या इथे किती जोड आलेला आहे, तुमच्या लक्षात येत असेल। पहा, एवढा जोड द्यायचा, अस्तरला जोड द्यायचा, त्याचबरोबर ब्लाऊज पीसला जोड द्यायचा, अगदी डबल टिबल व्याप म्हणजे होतं ना, त्याचाच फक्त आपल्याला बराच वेळ लागतो। त्यामुळं आता हा ब्लाऊज बघा, ह्याचंसुद्धा तेवढंच म्हणजे माप तेवढंच आहे। त्या एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज शिवलेले आहेत। तर तुम्हाला बघा, कटोरीच्या इथे मी वेगळा दिसतो कपडा, तुम्हाला दिसत असेलच, जास्त जरा डार्क आहे तर तो कपडा यूज केलेला आहे। आणि हे साईडचं आहे ते कस्टमरचं अस्तर आहे। तर मोठं माप असल्यामुळे एवढे प्रॉब्लेम येतात ना, तर हे फक्त एका टेलरलाच समजू शकतं। तर पहा, इथे सुद्धा मी कटोरीला कपडा ॲडजस्ट केला, कारण कटोरी माझी त्या पिसामध्ये बसतच नव्हती। एकतर कमी पडायची कुठेतरी एक साईडला किंवा दुसऱ्या साईडला, किंवा जो काही साईड पार्ट असतो तिथे कमी पडायचं। तर मी विचार केला कटोरीला दुसरा कपडा जोडला तर ठीकच आहे। पहा, इथं बाहीच्या इथं सुद्धा जोड द्यावा लागलेला आहे। तर हे ब्लाऊज पीस असतात ना, एकतर एक मीटर नसतात, 80 सेंटीमीटर असतात। तर हे जे ब्लाऊज शिवताना ना अगदी थोडासुद्धा कपडा शिल्लक राहिला ना, अगदी लटकनला सुद्धा मी ना छोटे छोटे तुकडे जोडून हे लटकन तयार केलं, तुम्हाला दिसत असतीलच। तर पहा, या पद्धतीने मी जोड देऊन लटकन तयार केलेले आहेत। त्याचबरोबर हा पीस तर तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, गोल्डन ब्लाऊज आहे, एक 50-60 रुपयापर्यंत हा पीस येतो। तर हा सुद्धा 1 मीटर कपडा नाही आहे, हा सुद्धा 80 सेंटीमीटर कपडा आहे। तर याचासुद्धा काही सुद्धा शिल्लक आहे। अगदी मला पायपिंगला दुसरा ब्लाऊज पीस म्हणजे आपल्याकडे गोल्डन असतोच ना, तर तो कपडा यूज करावा लागला आणि त्याची पायपिंग करावी लागली। आणि अस्तर म्हणाल तर अस्तर मी याची बाही कमी घेतली, ह्याची बाही 6ची घेतली, त्याच्यामुळे अस्तर याच्यामध्ये बसलं। फक्त हुकपट्टी, आयपट्टी, कंबरपट्टी याला फक्त मला दुसरा अस्तर जोडावं लागला आणि जी काही आपली पायपिंग पट्टी आहे ना त्याला दुसरा कपडा जोडावा लागला। अशा पद्धतीने मी हे तिन्ही ब्लाऊज आणि अजून एक आहे बघा, 4 ब्लाऊज तयार केले। तर याला मी स्वतः अस्तर वापरलं, तर मी याला 1 मीटर वापरलं, त्याच्यामुळे याला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही। आणि 2 होते ना ते ब्लाऊज, ते बिना अस्तरचे होते, त्याचं पण बाह्य उंची 9-9.5 इंच होती। तर त्यालासुद्धा आतमधून कपडा खूपच जोडावा लागला। आणि हे एवढं जोडून कस्टमर पैसे देताना मागे पुढे विचार करतात। तर बघा, म्हणजे ब्लाऊज कटिंग करायला काही वेळ लागत नाही, पण स्टिचिंग करताना डबल आपल्याला शिलाई मारायला लागते ना, याच्यातच खूप वेळ जात असतो। तर तुम्हाला असा कधी प्रॉब्लेम आला आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, आवडला तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।